कुठे? सत्या सत्या आहे ना, घरातच आहे, झोपलाय तो. त्याला बोलवता का प्लीज? मला त्याच्याशी बोलायचं. म्हणजे का ते तुम्हाला सांगायला नको. तुमच्या कानावर बातमी पडलीच असेल. तुमची सून कॉन्स्टेबल वाघमारे किडनॅप झाली आहे. हा हो, म्हणजे कळलंय मला ते. बघा ना साहेब, एवढी चांगली पोरगी, कोण का वागेल तिच्याशी असं? मला तेच जाणून घेण्यासाठी सत्याशी बोलायचंय. बरं, त्याला बोलवाल का प्लीज? काय आहे साहेब, सत्य आहे ना, घरातच आहे. म्हणजे झोपलाय तो, दमलाय ना जरा. तुम्हाला तर माहिती आहे सध्या काय इलेक्शनची कामं चालू आहेत, त्यामुळं कंटाळून नुकताच येऊन झोपलाय बिचारा. तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता का? सकाळी? इथे मंजूचा जीव महत्वाचा आहे का तुमच्या लेकाची झोप महत्वाची आहे? तुम्ही प्लीज बोलवा त्याला. हो. आयु, सत्य त्याला सांगावं लागेल. हॅलो. अरे, घरी मौरी साहेब आलेत तुझी चौकशी करायला, आणि पप्पांनी सांगितले की तू घरीच आहेस. लवकर ये घरी, लवकर ये. हा, थांबव त्यांना, मी आलोच. ठीक आहे. बोलवतो. सवे, हा पप्पा. सत्या दादाला उठव बरं जरा. झोपलाय ना तो आतमध्ये. त्याला म्हणाव साहेब आलेत त्याला भेटायला. बोलायचंय साहेबांना त्याच्याशी. जा. काय झालं? अरे जा ना मग. काय प्रॉब्लेम आहे का? जा, उठव त्याला. साहेब बसा ना तुम्ही. नाही नको. काय आहे साहेब, दमलाय ना खूप, त्यामुळं गाढ झोपी गेला असेल. थोडा उशीर लागतोय यायला. पण मला एक कळत नाही साहेब, मंजूला कोणी किडनॅप केलं असेल हो? म्हणजे काही तपास तुम्ही केला का? म्हणजे काय कळलं तुम्हाला? मला ते सत्याला विचारायचंय. अहो पण साहेब, यात सत्याचा काय संबंध नाही? म्हणजे सत्याचा आणि मंजूचा डिवोर्स झालाय ना, मग सत्याला का विचारताय? बायको होती ना त्याची, आणि चांगलीच झोप लागते त्याला. तसं नाही साहेब, तो इलेक्शनच्या धावपळीत दमलाय ना. दमला असेल ना, खूप गाढ झोप लागली असेल त्याला. आता त्याची झोप मोडायला आहे ना, मला जावं लागणार आहे. मौर्य साहेब, तुम्ही काय करता एवढं रात्रीत? चालेल झोप. तुला माहिती ना मंजू गायब आहे? त्याबद्दल मला तुला प्रश्न विचारायचे आहेत. चल, तुला पोलीस स्टेशन यायचंय. चालेल साहेब, मी फ्रेश होतो आणि लगेच येतो. या लवकर.
मम्मी साहेब बेटा तुमच्या चिरंजीवाला. सत्या, अरे काय चाललंय ही? तुला काय घेऊन आलं ते? तू केलं का समजय? काय मम्मी, तुला खरोखर असं वाटतं की मी केलंय हे सगळं? मला उलट तुझ्यावर डाऊट आला होता. अरे नाही सत्या, अरे खरंच काही केलं नाही आम्ही. हे बघ, तू कोणाशी तरी बोल आणि आम्हाला आत्ताच्या आत्ता इथनं बाहेर काढ. अवघड आहे मम्मी. एक तर पोलिसांना किडनॅप करायची केस आहे, त्यामुळे कुठला वकील ऐकून घ्यायला तयार बी होणार नाही. आता वाघमारे सापडेपर्यंत जरा थांबावं लागेल आपल्याला. सत्या बस जरा, मग तुला विचारायचं काहीतरी. बस. सत्या, मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे, महत्वाचा. तुला आठवतंय का जेव्हा मी वाघमारेंना मोठ्या आवाजात बोललो होतो तेव्हा तू डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला जाब विचारला होतास? अहो सर, तसं नाही. आपल्या स्टाफशी कसं बोलावं समजत नाही तुम्हाला? वाघमाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला पाणी पाजल्याशिवाय का बसत नसतो ह्यो सत्या. आठवलं ना? मग आता काय झालं? तुझं वाघमाऱ्यांवर प्रेम येणार आहे, मग वाघमारे गायब झाल्यापासून तू एकदा पण इकडे नाही आलास. असं कसं? कारण तुम्ही तुमचं काम करत होता आणि मी माझं. तुझं काम म्हणजे? मी पण शोधतो ना वाघमाऱ्यांना. तू कसं काय वाघमारेंना शोधतोस? तुझ्याकडे काय माहिती आहे? अहो साहेब, राजकारणात आहे मी. तुम्ही आणि मी दोघं पण सिस्टीमची माणसं आहोत. सोर्सेस असतातच आपल्याकडं. बरोबर आहे, सोर्सेस असतात, पण 24 तास उलटून गेले तर वाघमारेचा ठाव ठिकाणा नाहीये. पण आम्हाला एक गोष्ट मिळाली आहे, वाघमारेंचा ड्रेस. या बलवाला ना अजिबात डोकं नाही. कुठलाच पुरावा ठेवू नको असं म्हणलो तुम्ही त्या. सत्या, आम्हाला भीती वाटते की वाघमारेच्या जीवनात काही धोका तर नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब. वाघमाऱ्यांना किडनॅप करणारा जो